नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत। शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। या संदर्भातील माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। ती माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नक्की कोणत्या जिल्ह्याला या पीक विम्याचे पैसे मिळणार आहे तेही या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 मधील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत बँका आणि विमा कंपन्यांसोबत तातडीने बैठक घेऊन योग्य निर्णय करण्यात यावेत, अशी स्पष्ट सूचना कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मंत्रालयात आयोजित बैठकीत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम न मिळाल्याच्या प्रश्नावर सविस्तर अशी चर्चा करण्यात आली। यावेळी आमदार विजयसिंह पंडित, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी संचालक विनय कुमार आवटे तसेच शेतकरी प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते। कृषी मंत्री भरणे म्हणाले की खरीप हंगाम 2025 पासून राज्यात सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना उत्पादन आधारित पद्धतीने आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर राबवण्यात येत आहे। बीड जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मार्फत करण्यात येत असून पिकांच्या नुकसान भरपाईसाठी SDRF आणि NDRFच्या निकषानुसार कारवाई केली जाते। शेतकऱ्यांना वेळेत आणि न्याय्य नुकसान भरपाई मिळणे अतिशय महत्त्वाचे असून संबंधित यंत्रणांची समन्वयाने कार्य करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, असे या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहे। आता या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लवकरच पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। धन्यवाद।